तो ओम नमः शिवाय मित्रांनो, आज आपण बनवतोय उपवासाचा डोसा आणि रेसिपी एकदम इझी आहे. सुरुवातीला एक बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी ना आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. 4-5 मिनटं हाय फ्लेमवरती भाजून घ्या. नंतर मग त्याला मिक्सरमध्ये टाका. त्यामध्ये टाकलं वरीचा राईस, ते टाकल्यानंतर बटाटा टाकला उकडलेला, चॉप केलेली मिरची, शेंगा, नमक, दही, पाणी टाकलं आणि अशा प्रकारे आपण त्याला फाईन पेस्ट करून घेतो. एक बॅटर तयार करून घेतो आहे. पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून बॅटरची थोडीशी लेवल चेक करू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायचं डोसा पॅनवरती मस्त ऑइल ब्रश करून अशा प्रकारे टाकले जसं मी घावणे बनवतो आणि त्यावरती झाकण ठेवून असं प्रॉपर शिजून घेतलं आहे. वरतून थोडंसं घी ब्रश केलं आहे, ते याला पलटी केलं आहे, आपला डोसा तयार आहे. आता याच्यासोबत ना एक मसाला आपला जो बटाट्याची उसळ असते ते ट्राय करतो आहे. त्यासाठी मी टाकलं थोडासा जिरा तेलावरती, नंतर चॉप केलेली मिरची, कढीपत्ता हे टाकून बटाटा स्मॅश करून टाकला आणि चॉप करून टाकला. त्याने मस्त खूप सारी कोथिंबीर, याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, त्यांनी टाकले शेंगदा नमक आणि सर्व करतं मिक्स केल्यानंतर. इथे थोडीशी चटणी बनलेली, त्याची रेसिपी तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गोलमोलला.